हाय हॅलो नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. तर चला, सकाळचीच घाई गडबड सर्वांच्याच घरामध्ये असते. मुलांचे डबे असतात, ऑफिसचे डबे असतात, त्याच्यामुळे लगेच सकाळी स्वयंपाकाला लागावे लागतं. स्वयंपाकाची नाश्त्याची तयारी सकाळी आपल्याला करावीच लागते. तर इथंच माझी तीच लगबग चालू आहे. तर सकाळी मुलांच्या टिफिनला मी भेंडीची भाजी आणि चपात्या बनवून घेतल्या. आणि फौजी साहेबांना उपवास होता म्हणून मी त्यांना साबुदाण्याची खिचडी आणि शेंगदाणे जे आहे की ते रात्रीच मी पाण्यामध्ये भिजू घातले व सकाळी कुकरमध्ये मीठ घालून त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करायच्या. अगदी अप्रतिम असे उकडलेले शेंगदाणे बनवून तयार. मी जर कधी बनवले नसेल ना तर एकदा नक्की बनवून बघा, घरात सगळ्यांनाच आवडतील. आणि म्हणजे तुमच्या घरात जर उपवास असेल तर ते उपवासाला हमखास तुम्ही बनवता, इतके छान लागतात ते. तर आज मला जायचं होतं बचत गटाच्या मीटिंगला सुद्धा, कारण बचत गटामध्ये मी उपाध्यक्ष मला केलेला आहे आणि त्याच्यामुळं 3-4 महिने झाले मीटिंग झालेलीच नव्हती. तर हिशोब वगैरे सगळा द्यावा लागतो म्हणून तिकडं पण मला जायचं होतं. म्हणून मी झटपट सकाळी स्वयंपाक वगैरे उरकून घेतला, किचन वगैरे सगळं कामं आवरून घेतली. आता घरातली कामं आणि 2 मुलं सांभाळून आपल्याला काही मीटिंगला वगैरे जायला जमत नाही मला एवढं. पण त्यांचा खूप आग्रह होता की 3-4 महिन्यापासून मीटिंग घेतली नव्हती म्हणून तुम्हाला यावंच लागेल. म्हणून मग आता जावंच लागणार आहे आपल्याला मीटिंगला तिकडे. तर पटपट मी असं सर्व काम सकाळचं उरकून घेतलं आणि नंतर मीटिंगला गेले. घरची कामं सकाळची उरकताच 12-1 वाजतात. तर त्याच्यामध्ये बघितलं असेल तुम्ही मला हा एवढा स्वयंपाक करण्यासाठी. आणि नंतर मग जेवढी भांडी पडतात ते भांडे घासायचे. नंतर आपल्याला जो किचन ओटा साफ करायचा असतो, त्याच्यानंतर घर आवरायचं असतं, कपडे धुवायचे असतात. हे सगळं काम करता करता मला दुपारी 2 वाजले बघा. तर आता मी भांडण्याचा विचार करत होते, एवढी सारी भांडी पडलेली आहेत मला घासायची आहेत. तर तुम्ही बघाच पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते किती सारे भांडे पडलेले आहेत. पहिले जे भांडे असतात जाळी म्हणजे ते मांडावे लागतात आधी. त्याच्यानंतर छान असं तवा वगैरे, तव्याला जरा जास्त रग लावून घासावा लागतो, तवा ते स्वच्छ निघतो. कढया असतात आपल्या 2-3 भाज्या म्हटल्यावर, नाश्त्याचे म्हटल्यावर जरा जास्तच भांडी पडतात सकाळी आपल्याला घासण्यासाठी. 2 मुलं सांभाळायची, घर सांभाळायचं, हे खूपच अवघड काम आहे. तर कोणी जर मदतीला असलं तर काम तेवढं सोपं होतं. पण मला घरामध्ये मदतीला कोणीच नाही आहे म्हणून मी सर्व काम एकटीच करते. त्यासाठी मला लवकरच स्वयंपाकाला लावावं लागतं, तेव्हा तर माझं काम 12-1 वाजेपर्यंत उरकतं. आणि आता बाहेर पण जायचं होतं तर त्याच्यामुळे मी पटपट सगळं काम उरकून घेतलं. माझ्या दोन्ही मुलांच्या शाळा ह्या सकाळीच असतात. लाडूची शाळा सकाळी 7:30ला असते आणि सायराजची शाळा सकाळी 9ला. त्याची बस येते, तर 9-9:45लाच जाऊन तिथं बस स्टॉपवर उभं राहावं लागतं. त्यासाठी मला सकाळी 5 वाजता उठावंच लागतं. नाही उठले ना तर पूर्ण सगळं लेट होतं आणि मग नंतर चिडचिड होते, बस निघून जाते, असं सगळं लेटच होतं. त्यामुळे सकाळी 5-5:15पर्यंत उठावंच लागतं. तर ही अशी माझी सकाळची घाई गडबड असते बघा. एखादं काम बाहेरचं म्हटलं की थोडं पटकन उठून पटकन सगळं काम आवरावं लागतं. मुलांचं शाळेचं आवरायचं असतं, त्यात पिण्याचं पाणीसुद्धा सकाळी 6-7 वाजता येतं, ते 9 वाजेपर्यंत असतं. मग ते आवरता मध्येच पिण्याचं पाणीसुद्धा भरावं लागतं. पिंप वगैरे घासून, हंडी पाणी कळशी वगैरे घासून स्वच्छ पिण्याचं पाणी भरलं तर बरं वाटतं नाही का, आपल्याला फ्रेश वाटतं एकदम. आणि दिवसाड पाणी असल्यामुळं छान असं स्वच्छ हंडी घासून धुतले आणि ताजं पाणी भरलं ना तर मग खूप छान वाटतं. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, पूर्ण नाश्त्याचं आणि स्वयंपाकाची भांडी माझी एवढी पडली होती खूप सारी. त्याला मला अर्धा-पाऊण तास लागला घासायला. त्याच्यानंतर असा किचन ओटा मी पूर्ण साफ करून घेतला. गॅस शेगडी पुढच्या सुद्धा टाईल्स ज्या असतात त्यासुद्धा मी छान ओल्या कापडाने पुसून घेते. रोज रोज करते हे काम मी. आणि त्याच्यानंतर आपले बेसिंग पुढच्या ज्या टाईल असतात त्यासुद्धा मी घासणीने घासून स्वच्छ पुसून घेते. जर असं किचन ओटा स्वच्छ असला ना तर कितीही काम केलं ना तरी खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही असं रोज करता का हो क्लिनिंग किचनची? मी तर रोज करते 2 टाईम, सकाळी म्हणजे दुपारी आणि संध्याकाळची 2 टाईम मी क्लिनिंग करते आपल्या किचनची. त्यामुळे किचन ओटा स्वच्छ राहतो आणि काम करायलाही खूप जास्त उत्साह येतो. तर हे लकी ट्री मी आणलं होतं, याला 1-2 महिने झाले असतील मला वाटते. तर याला काय म्हणतात ते माहीत नाही, पण लकी ट्री म्हणतात आणि बांबूचं झाडसुद्धा असं पण म्हणतात याला. तर हे मला खूप आवडतं म्हणून मी खूप छोटंसं रोपटं घेऊन आले होते बाजारामधून. तर आता इतके मोठं झालेलं आहे बघा. याला मी रोज म्हणजे ताजं पाणी घालून असं किचनच्या खिडकीमध्ये हवेशीर ठेवते आणि छान असं हिरवं बघितलं ना रोज तर खूप छान वाटतं, फुललेलं असतं छान ते. तर पूर्ण स्वयंपाक, नाश्त्याची भांडी वगैरे झाल्यावर, किचन क्लिनिंग झाल्यावरती तुम्ही बघू शकता किती छान आणि मनाला किती बरं वाटतं आणि किती प्रसन्न वाटतं हे बघून. तर सर्व किचन असं आवरून झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर मी लगेचच आवरून घेतलं व मला बचत गटाच्या मीटिंगसाठी जायचं होतं. तर मी तिकडे निघलेली आहे आता बचत गटाच्या मीटिंगसाठी. आता तिकडे किती वेळ लागतो ते काय आपल्याला सांगता येत नाही. 1-2 तास तर नक्कीच लागेल. तोपर्यंत पिल्लूला म्हणजे लाडूला पण मी जेवण करून त्यांच्याजवळ ठेवलेलं आहे. इथं मी आपल्या ज्या बचत गटाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या घरी आलेलो आहेत, त्यांच्या घरी मीटिंग होती म्हणून. आणि मी उपाध्यक्ष असल्यामुळे ह्या गटाला मला यावंच लागलं. तर आता आमच्या गटामध्ये बघा एकूण 16 मेंबर आहेत आणि किती आलेले तुम्हीच बघा व्हिडिओमध्ये, जेमतेम 4 ते 5च मेंबर आलेले आहेत, बाकीच्यांना अजिबातच टाईम नसतो. तर आपल्याला सगळा हिशोब वगैरे ठेवावा लागतो, त्यामुळे ही मीटिंग घ्यावंच लागते आपल्याला. आता ज्या माझ्या गृहिणी ताई आहेत त्यांना बचत गटाचे सगळे नियम तर माहितीच असतील, एवढं काही सांगायची गरज नाही. तर हा असा माझा दिवस जातो खूप घाई गडबडीमध्ये. कधी बाहेर एखाद्या वेळेस जायचं असेल तर खूप माझी घाई गडबड होते.
जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपलं चॅनल नवीनच आहे. नंतर 2 तास मला बचत गटाच्या मीटिंगला लागलेले आहेत. मी घरी आले, खूप ऊन होतो म्हणून अशी ओढणी बांधली. घरी आल्यानंतर बघितलं तर लाडू झोपला होता. मग थोडे 5 मिनिटं बसून मग फौजी साहेबांना मला चहा बनवला आणि नंतर लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारीला लागले. तर आपल्या गृहिणींचं असंच सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम चालूच राहतं. इथेच व्हिडिओ थांबवते. भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.